ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे। कालपासून त्यांच्यामध्ये ही तिसरी भेट झाली। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे। हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना भेट दिलं। मी दिलेलं हे पुस्तक नरेंद्र जाधवांना द्या असं ठाकरे फडणवीसांना म्हणाले। विरोधी पक्षनेतेपद, त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्ती या संदर्भात चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची एनटी चेंबरमध्ये जाऊन भेट घेतली। गेल्या 2 दिवसांमधली उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधली ही तिसरी भेट आहे। काल विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली। त्यानंतर कालच दुपारच्या सुमारास फोटो सेशनच्या दरम्यान दोघांमध्ये भेट झाली। काल फडणवीसांनी सभागृहात बोलताना ठाकरेंना खुली ऑफर दिली होती। तर आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची ही तिसरी भेट थेट अँटी चेंबरमध्ये जाऊन घेतली। यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद, त्रिभाषा सूत्र, हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। भेटीच्या दरम्यान ठाकरेंनी हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। हेच पुस्तक समिती अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्यावं असं फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं। विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, मात्र हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलेलं नाही। त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार सुद्धा उपस्थित होते। एके ठिकाणी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये भेटीगाठी वाढत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे ठाकरेंचे आमदार आणि शिंदे यांच्यामध्ये सभागृहात खडाजंगी होताना पाहायला मिळते। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। या टर्मचं आता हा निरोप समारंभ आहे। आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं। आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हेमंतील पळवापळवी करतात म्हणून उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। आहे का ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकारता ती ऑफर? माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने आल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। फडणवीसांची ऑफर किती गांभीर्याने घेता? अजिबात गांभीर्याने घेत नाही। फडणवीसांनी ऑफर, याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो। म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमात किंवा बातमीचे वाक्य। शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विधानसभेमध्ये खडाजंगी झाली। दिनानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। तर उपमुख्यमंत्री इतके नमक हराम असतील असं वाटलं नव्हतं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आदित्य ठाकरेंनी नगरविकास खात्यावरून टीका केली होती। त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकल्याचे पाहायला मिळालं। त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत, बोलायला आम्हाला पण येतं। यावेळी शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। शीशे के घर में रहता है, वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। तर शिंदेना उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी पलटवार केला। अध्यक्ष स्वतःला सरकार समजत असल्याचं म्हणत भास्कर जाधवांनी आरोप केला। तर भास्कर जाधवांवर कारवाई करावी अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली आहे। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले
त्याच्यात एक ते काय बॉम्ब बट स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी, टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई. पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने हे ना, कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा. कोणावर तुम्ही बोलतायत, कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो. तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर? ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप. नाही, ते नाही करायचे. अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात. आम्ही प्रश्न सरकारला विचारतो, पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वागत असतात. हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्येक ठिकाणी वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहज समजतात. मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणला तरी हरकत नाही, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षाने धुळीस मिळवलेली आहे. आमच्या सगळ्यांच्याकडे समोर बघून ते हातवारे करायला लागले, ते जोर जोरानं काय काय बोलायला लागले, काय अपशब्द वापरायला लागले. चर्चा संपल्यानंतर सभागृहात येऊन समोरच्या सत्ताधारी आमदारांकडे बघून हातवारे करून त्याला अर्वाच्य बोलणारे, दमदाटी करणारे हे सगळे व्हिडिओ फुटेज या अध्यक्ष महोदयांनी तपासावेत, चौकशी करून अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडलेला आहे. मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू आहेत अशी टीका पटोलेंनी केली. माझ्याकडे पेन ड्राईव्ह, मी कुणाचं चारित्र्य हनन करू इच्छित नाही असं पटोले म्हणाले. तर हनी ट्रॅपमध्ये कोण तुम्हाला माहिती असेल तर नावं सांगा असं आवाहन शिंदेनी केलंय. नाना पटोलेंनी दुसऱ्या दिवशी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. पटोलेंनी मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही हनी ट्रॅपची केंद्रबिंदू असल्याचा आरोप केला. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, सरकार या संदर्भात गंभीर नसल्याचं म्हणत पटोलेंनी हे आरोप केले. याच वेळी काही सदस्यांनी पेनड्राईव्ह दाखवा असं पटोलेंना म्हटलं. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि राज्याचे महत्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत. मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार, पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय, नाशिक, ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे. पटोलेंनंतर जयंत पाटलांनीही हा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं यावर आश्वस्त करावं असं जयंत पाटील म्हणाले. त्याचवेळी शिंदेनीही जयंत पाटलांवर मिश्किल टिप्पणी केली. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे, राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत अध्यक्ष महोदय. आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनीही उभं राहत योगेश कदमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो
की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर. मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तर तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. एकंदरीत हनी ट्रॅपचा मुद्दा पुढेही गाजणार अशी चिन्ह आहेत. यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 3 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 4 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांना मारलं असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. महादेव मुंडेंचं चामडं, हाड, रक्त आकाच्या कार्यालयामध्ये होतं असा खळबळजनक आरोपही धस यांनी केलाय. तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिकने फोन करून तपास थांबवला असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय. 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. पती महादेव मुंडेंच्या हत्येनंतर 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ आल्याची खंत सुरेश धस यांनी व्यक्त केली. फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस. महादेव मुंडे आता पुढे येत आहे ना, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा. शेवटी औषध प्यायची पाळी SP कार्यालयाच्या समोर आली. तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवल्याचा गंभीर आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय. दबावाला म्हणजे प्रशासनाच्याच हिने सांगितलं की फोन आला. मी पहिल्याच याच्या सांगितलं फोन कुणाचा, बंगला कुणाचा, सगळंच SP सरांनी तपासावा आणि मला आरोपी अटक करून मला न्याय द्यावा. बंगला आपल्या धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे परळीत. त्यांचं सगळं कारभार वाल्मिक कराडांना सांभाळतात. मग त्यांना जेलमध्ये आणून SP सरांनी स्वतः त्यांची चौकशी केली पाहिजे की तुम्ही का फोन करून तपास थांबवला. बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं. 18 महिने सारखं अधिकारी बदलत आहेत, सगळं होत आहे. मग न्याय कधी भेटणार? आणि अजून महिनाभर जर नाही मला न्याय भेटला, माझी अजून ठाम भूमिका, मी माझं जीवन संपवणार आहे. 1 महिन्यात अल्टिमेट. हा 1 महिना देत आहे मी त्यांना. 1 महिन्याचं माझे आरोपी नाही निष्पन्न केले, नाटक केले तर मी अजून माझं जीवन संपविणार आहे आणि याला सगळं प्रशासन जबाबदार राहणार. मला SP साहेबांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका दिली आहे. मी पहिल्यापासून SP साहेबांवर विश्वासच आहे म्हणत आहे. पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे तर माझ्या लेकरांसाठी मला न्याय पाहिजे. माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचं. माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे, असं बदल्याच्या भावनेत नाही. म्हणून मला न्याय पाहिजे आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीये. बुधवारी पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलं होतं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक असा की जर काय त्या भगिनींनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल. आरोप आणि चौकशी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस सुरू झाल्या पाहिजे. न्यायालयीन चौकशी जी काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली होती, मला असं वाटतं त्याचंही कामकाज सुरू झालं असेल. मला माहीत नाही, पण कदाचित त्यांना एक कालावधी दिला होता, त्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे. आता याही बाबतीमध्ये कोणाचं म्हणणं असेल तर तपास होईल. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. कारवाईसाठी शिंदेची सेना आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विधानसभेमधील भास्कर जाधवांच्या वर्तनावर शिंदेची सेना नाराज आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर कारवाईची शक्यता. विक्रोळीमध्ये मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेनं मारहाण केली आहे. मारवाडी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा अपमान करणारं स्टेटस टाकल्यामुळे त्याला मनसेनं चोप दिला. मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलम यांच्यासह इतरांनी व्यापाऱ्याची धिंडही काढली. विक्रोळीत मराठी विरोधी स्टेटस ठेवणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेची मारहाण, धिंडही काढली. विक्रोळीत मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसाचा अपमान करणारं स्टेटस ठेवलं होतं. मराठी माणसाचा अपमान केला म्हणून मनसेकडून व्यापाऱ्याला मारहाण केली. व्यापाऱ्याला मारहाण करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माफीची मागणी केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी या व्यापाऱ्याची धिंड काढली. यांच्याकडून कोणी खरेदी नाही करायची. त्याला इकडे येऊन पैसे कमवले आणि इथे महाराष्ट्राला सांगता तुम्ही. महाराष्ट्राला इथे कमवतात पैसे खातात. चल तुला पोलीस स्टेशनला जायचं आता इथे मार खाशील कुत्र्या. आम्हाला कोणाला ताकद दाखवायची नव्हती, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाहेर न येऊन इथे तुमचं पोट भरून तुम्ही जर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चुकीचे उद्गार काढणार असाल, इतर मराठी चलता नाही अशी जर भाषा करणार असाल तर मराठी माणूस पेटून उठणारच. आणि तेच झालं. माझी याच्या पुढे देखील मीरा भाईंदरमधील अनेक नेत्यांना आणि अशा काही लोकांना ज्यांना मराठी बोलायची लाज वाटते अशा सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की कृपया मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नादाला लागू नका. त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. 18 तारखेला राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरूनच मीरा रोडला जाणार आहेत. उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रकाश महाजन यांनी अमित ठाकरे यांची राजगड या कार्यालयामध्ये भेट घेतली. यानंतर माझी नाराजी दूर झाली. अतिउत्साह आणि संतापाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी बोलल्या गेल्या होत्या अशी प्रतिक्रिया त्यानंतर प्रकाश महाजन यांनी दिली. मनसेसाठी त्याच उत्साहानं काम करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी शंकेचं निरसन केलं. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या. ठीक आहे, माझ्या हातून काही गोष्टी उत्साहाच्या भारात म्हणा किंवा अति संतापाच्या भारात ह्या घडल्या आणि मी ते मान्यही केल्या. आणि आता सगळं सुरळीत झालेलं आहे. त्यांनी सांगितलं मला की तुम्ही काम करा आणि काही अडचण असली तर तसं ते माझ्याशी नेहमी संपर्कात असतात. माझ्याशी संपर्क साधायला हरकत. काही गोष्टीची मला त्यांनी समाधानकारक उत्तरंसुद्धा दिली. काही गोष्टी हळूहळू सुटते.